ओम शांती. राजयोगा मेडिटेशन कोर्समध्ये आज आपण मनुष्य आत्मा किती जन्म घेते, कुठल्या योनीमध्ये जन्म घेते, हे आपण जाणून घेणार आहोत. शिवाय हेही जाणून घेणार आहोत की आधीचा भारत कसा होता, आत्ताचा भारत कसा झालेला आहे, हेही आपण जाणून घेणार आहोत. पुढे अजून हेही जाणून घेणार आहोत देवी आणि देवतांची जीवन कहाणी काय आहे, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण हे जाणून घेणार आहोत की मनुष्य आत्माबद्दल आपण ऐकलेलं आहे, शास्त्रानुसार ऐकलेलं आहे की जर तिने वाईट कर्म केले तर वाईट कर्माचं फळ तिला कुठल्या योनीमध्ये जन्म मिळतो, पशु आणि पक्षी या योनीमध्ये जन्म मिळतो. आत्तापर्यंत हेच आपल्याला माहीत होतं, परंतु ज्यावेळेस आपण राजयोगाचा कोर्स करायला लागतो तर त्यावेळेस आपल्याला हे कन्सेप्ट क्लिअर होतं. बऱ्याच गोष्टी मी आधीच म्हटलं की बरेच रहस्य आपल्याला उलगडतात, बरेच रहस्य आपल्याला समजतं. तर परमपिता परमात्मा, ज्यांना प्रेमाने आता आपण काय म्हणतो शिवबाबा, तर शिवबाबांनी आपल्या सगळ्यांना ही खुशखबरी सांगितलेली आहे. आणि ती म्हणजे कुठली, की मनुष्य आत्माने कितीही वाईट कर्म केले तरीसुद्धा मनुष्याचाच जन्म मिळतो, पशु आणि पक्षी योनीमध्ये जन्म घेत नाही. तर कसं ते तुम्हाला समजेलच. आजचा हा लेसन ऐकून तुम्हाला ते क्लिअर होणारच. आता शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे की मनुष्य जन्म हा खूप अनमोल असतो आणि तो दुर्लभ आहे. खूप पुण्य कर्म केल्यानंतरच आपल्याला मनुष्य योनीमध्ये जन्म मिळतो, असं शास्त्रानुसार सांगितलेलं आहे. शास्त्रामध्ये हेही सांगितलेलं आहे की मनुष्य आत्मा 84 लाख योनियामध्ये फिरत असते, 84 लाख योनीमध्ये जन्म घेते, हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. परंतु बघा, तर लाख जो शब्द आहे त्याचा जर आपण अर्थ घेतला तर त्याचे 3 अर्थ होतात. लख, लख म्हणजे लाख. दुसरा त्याचा अर्थ होतो लख म्हणजे पाहणं, आणि तिसरा त्याचा अर्थ होतो लख म्हणजे लक्ष. हा अर्थ होतो. शास्त्रामध्येच हे सांगितलेलं आहे की लख 84. तर त्याच्यावरून लोकांनी काय केलं, लाख 84 केलं. तर ॲक्च्युअल आपल्याला परमपिता परमात्मा शिवबाबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या 84 जन्माला पहा. जो दुसरा अर्थ होतो लख म्हणजे पाहणं, आणि तिसरा अर्थ काय सांगितला, लख माना लक्ष. बघा, तुम्हाला एक आरती आठवत असणार, दत्तात्रेयची आरती आहे, त्याच्यामध्ये येतं चुकवी 84च्या फेरा. म्हणजेच याच्यावरूनही आपल्याला क्लिअर होतं, हे सिद्ध होतं की आत्मा जी काय आहे ती 84 लाख योनीमध्ये जन्म घेत नाही, परंतु ती टोटल 84 जन्म घेते, हे आपल्याला क्लिअर होतं. पशु आणि पक्ष्यांची वेगवेगळ्या योनी आहेत. आपण बघतो भरपूर ह्या विश्वामध्ये प्राणी आहेत, इन्सेक्ट आहेत, वेगवेगळे जंतू आहेत, जीवजंतू, बरेच काही असे प्राणी पक्षी आहेत. त्या सर्व योनींना जरी एकत्र केलं तरीसुद्धा 84 लाख योनी होत नाही. तर जसे पशु पक्षी यांची योनी सेपरेट आहे, तसंच मनुष्य योनीसुद्धा काय आहे, सेपरेट आहे. आपल्याला माहिती आहे की भारत देश देवी देवतांची भूमी आहे, पुण्य आत्मांची भूमी आहे. आणि भारत आधी काय होता, स्वर्ग होता. परंतु द्वापरयुग जेव्हा लागतं त्यावेळेस पाप कर्म करायला सुरुवात मनुष्य आत्मा करते. आणि म्हणूनच ऋषी मुनींनी काय सांगितलं की
जर का मनुष्य आत्माला भीती दाखवली, सांगितलं की तुम्ही जर का पाप कर्म करणार तर तुम्हाला पशु आणि पक्षी या योनीमध्ये जावं लागणार. आता ऋषीमुनींनी जे सांगितलं ते तर तिथेच राहिलं आणि हा एक चुकीचा जो सिद्धांत आहे हा प्रचलित झाला. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांसाठी ही खुशखबरी शिवबाबांनी सांगितली की मनुष्य आत्माने कितीही पाप कर्म केले तरी सुद्धा मनुष्य आत्माला मनुष्याचाच जन्म मिळतो, पशु पक्षीमध्ये ती जात नाही. ही खुशखबरी आहे ना आपल्यासाठी की मनुष्याचाच जन्म आपल्याला मिळतो. शास्त्रानुसार आजपर्यंत आपण असं ऐकत आलेलो आहे की आणि मानत सुद्धा आलेत बरेच जण की 84 लाख योनिया पास करून मनुष्य जन्म मिळतो, मनुष्याचं शरीर मिळतं. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की मनुष्य जन्म काय दुर्लभ आणि हिरे जैसा अनमोल म्हणजेच मनुष्य जन्म आहे असं म्हटलेलं आहे. पाप की गठरी शीश पर अंत समय पछताए, हीरा जन्म मनुष्य का कवडी तुल्य गवाए असं म्हटलं जातं. मनुष्य आत्मा ही पुनर्जन्म पशु पक्षी योनीमध्ये घेत नाही. तर कशावरून बघा, कसं काय मानणार की हा पशु पक्षी योनीमध्ये जन्म घेत नाही. जर का बघा मनुष्य आत्माने गेल्या जन्मी खूप पुण्य केले, खूप पुण्य केले आणि त्याचं फलस्वरूप हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. मग आपणच विचार करायला पाहिजे, जर का मी खूप पुण्य कर्म करून मला हा मनुष्याचं जीवन मिळालेलं आहे, जन्म मिळालेला आहे, तर ॲट प्रेझेंट आत्ता जो माझा जन्म आहे मनुष्याचा तो एकदम सुखात पाहिजे. कुठल्याही प्रकारचं दुःख नको, कुठल्याही प्रकारचं दुःख नको. ना शारीरिक बिमारी पाहिजे, शारीरिक आजार पाहिजे, ना मानसिक आजार पाहिजे, कुठल्याही प्रकारचं दुःख नको. ना धनची कमी पाहिजे, कुठल्याही प्रकारचं. कारण की बघा मी तुम्हाला सांगते, सुख कोणाला म्हणणार आणि दुःख कोणाला. सुख म्हणजेच काय, जिथे तन मन धन आणि जन या चारही प्रकारचं ज्याला सुख मिळत आहे तर तो सुखी म्हटला जाणार. परंतु आज आपण पाहतो की 3 प्रकारचे कोणाजवळ असतील, समजा तन मन आणि धन, परंतु तिन्ही आहेत परंतु जनचं सुख नसणार. कोणाला मुलं बाळ नसणार आणि कुणाला असतील तर ते काय करतात, दुःख देतात. म्हणजेच काय, आता कोणाकडे धन नसणार परंतु त्यांचं आरोग्य चांगलं असणार, तेही काही उपयोगी नाही, कारण की सुख नाही. आणि म्हणूनच म्हटलं की चारही प्रकारचं ज्याला सुख आहे तो सुखी म्हटला जाणार. मग आपला जर का हा जन्म, मनुष्य जन्म हा आपण पुण्य कर्म करून मिळवलेला आहे, तर मला ह्या जन्मी सुख पाहिजे. दुःख काय आहे हे मला माहीतच नाही पाहिजे. पण तरी सुद्धा आपल्याला दुःख भोगावं लागत आहे. आणि सर्वात जास्त जे दुःख आहे ते मनुष्य योनीमध्येच आहे. पशु पक्षी योनीमध्ये आहे का? दुःख, चिंता, वेदना हे सर्व कोणाला होतात? मनुष्य आत्मालाच होतात ना. मनुष्य आत्माला सर्व प्रकारचं काय आहे, टेन्शन आहे. मान अपमान, वेशभूषाची चिंता, इलेक्शनच्या चक्करमध्ये परीक्षाची चिंता, पोलिसांची भीती, हे सर्व कोणाला आहे? आता आपल्याला माहिती आहे वर्तमान परिस्थिती काय आहे ते. कुठला आजारचा आपण फेस करत आहोत, जो कोरोना व्हायरस आलेला आहे, तर याची भीती कोणाला आहे? पशु पक्षी यांना आहे का? प्राण्यांना आहे का? नाही. त्याची भीती कोणाला आहे? त्याची भीती मनुष्य आत्मालाच आहे. म्हणजेच काय की मनुष्य योनीमध्येच एवढी भोगणं आहे. तर का आहे? कारण की
चिंता, आवश्यकता, कामना, विचार, वासना हे सर्व मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. प्राण्यांमध्ये ते नाही आहे. आणि म्हणूनच जे काही आपण कर्म करत आहोत ते कुठलेही कर्म असो, चांगले असो वाईट, परंतु मनुष्य आत्मा ही मनुष्याचाच जन्म घेते, पशु पक्षी योनीमध्ये जन्म घेत नाही. याउलट आपण पाहतो की बऱ्याच घरांमध्ये कुत्रा पाळलेला असतो, कोणी मांजरही पाळतं, वेगवेगळे प्राणी पाळलेले असतात. आणि ते प्राणी किती सुखी असतात. त्यांना समजा कुत्रा आहे, त्याला सकाळी उठल्याबरोबर मॉर्निंग वॉकला घेऊन जातील, त्याला बिस्किटं खाऊ घालतील, त्याला जे पाहिजे ते, कुत्र्यासाठी फॅनही लावला जातो, सर्व काही केलं जातं. परंतु आपण बघतो की मनुष्य आत्माला तेही मिळत नाही. जे जन्मताच आपण पाहतो गरीब आहे, कोणी भिकारी आहे, प्लॅटफॉर्मवर झोपतात, कोणी जन्मताच ऐकू शकत नाही, बघू शकत नाही, बोलू शकत नाही, मतिमंद आहेत. तर बरेच आपल्यांना असे दिसतात. मग हे कशावरून? तर सर्वात जास्त जी भोगना आहे ती आपल्यांना मनुष्य योनीमध्ये दिसत आहे. उलट प्राणी तर काय आहे, त्यांना याच्याबद्दल काही टेन्शन नाही आहे. जसं मुलाबाळांना मोठं करून त्यांचं शिक्षण करणं, त्यांचं लग्न करणं, हे सर्व टेन्शन कुणाला आहे? मनुष्य आत्माला आहे. प्राण्यांना आहे का? नाही आहे. त्यांना हे काही टेन्शन नाही आहे. कोणी जे भिकारी आहेत, भीक मागतात, त्यांना याची पण गॅरंटी नाही की आपल्याला भीक मिळणार किंवा नाही. परंतु या उलट आपण पाहतो की जे प्राणी आहेत, गाय असो, कुत्रा असो, कोणी असो, तर त्यांना तर उलट व्यवस्थित खायला प्यायला मिळत आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं काही टेन्शन नाही आहे. आणि म्हणून सर्वात जास्त जी भोगना आहे ती भोगना मनुष्य योनीमध्येच आहे. आणि म्हणूनच मनुष्य आत्माला दुसऱ्या योनीमध्ये जायची काही आवश्यकता नाही आहे. याच्यावरून हेच सिद्ध होतं. आणि तुम्ही विचार करू शकता की सर्वात जास्त जी पॉप्युलेशन आहे ती कुणाची वाढत आहे? मनुष्य आत्माची वाढत आहे की प्राण्यांची वाढत आहे? आपल्याला पुढे स्पष्ट आहे की दिवसेंदिवस जी पॉप्युलेशन वाढत चाललेली आहे ती कोणाची वाढत आहे? एवढे मृत्यूदर आपण पाहतो, एवढे मेले, आणि तरीसुद्धा पॉप्युलेशन ही वाढतच असते. म्हणजे याच्यावरून सिद्ध होते. आणि प्राण्यांची जी संख्या आहे ती तर उलट का कमी होत चाललेली आहे. आणि उलट एखाद्याने जर चुकून काही शिकार केला एखाद्या प्राणीचा, तर उलट त्याला दंड मिळणार, त्याला जेलमध्ये सुद्धा जावं लागणार, अशी शिक्षा भोगावी लागणार. तर सगळ्यात जास्त जी संख्या आहे मनुष्य आत्माचीच वाढत चाललेली आहे. म्हणजेच काय, मनुष्य आत्मा जे काही कर्म करत आहे आणि त्या कर्माचं फळ तिला मनुष्य योनीमध्येच भोगावं लागत आहे. तर तुम्हाला एक उदाहरण सांगते की बघा, शेतामध्ये जर का आपण गहू टाकले, गहूचं बी पेरलं, तर गहूच येणार ना? का त्याच्या जागेवर ज्वारी येणार, बाजरी येणार? नाही. आपल्याला माहिती आहे गहूचं बी टाकलेलं आहे तर गहूच येणार, त्याच्या जागेवर ज्वारी आणि बाजरी येऊ शकत नाही. म्हणजेच काय, मनुष्य आत्मासुद्धा ही एक सेपरेट योनी आहे. आणि म्हणूनच मनुष्य आत्मा ही मनुष्य योनीमध्येच जन्म घेते, पशु पक्षी प्राण्यांमध्ये जन्म घेत नाही. तर ही शिवबाबांनी आपल्यासाठी काय सांगितली आहे? खुशखबरी सांगितलेली आहे. तर तुम्हाला हे क्लिअर झालंच असणार की मनुष्य आत्मा ही मनुष्य योनीमध्ये जन्म घेते. आता आपण पाहतो की अपमानची फिलिंग ही कोणाला आहे? कोणाला आहे फिलिंग? प्राण्यांना आहे का? नाही आहे. परंतु चार चौघामध्ये जर एखाद्याचा अपमान झाला तर तो किती दुःखी होतो. आणि तिथेच आपण पहा, एखादा गाढव आहे, सगळ्यांसमोर त्याला कितीही तुम्ही मारा,
दंडे लावा त्याला, मारा, तरी त्याला काही फरक पडतो का? नाही पडत. म्हणूनच म्हटलं की मनुष्य आत्मा जी काय आहे ही संवेदनशील आहे, तसं प्राण्यांना नाही आहे. आणि म्हणूनच ही जी भोगणं आहे, हे जे दुःख आहे, मनुष्य आत्मा मनुष्य योनीमध्येच भोगते आणि तिला इतर योनीमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. आणि तुम्हाला माहिती असणार, न्यूजपेपरमध्ये पण बऱ्याच अशा ज्या न्यूज आहेत त्या छापून आलेल्या होत्या मागे बऱ्याच वेळेस, की पुनर्जन्मच्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये बरेच असे जे मुलं होते त्यांना पास्ट जन्माचं त्यांना आठवत होतं आणि त्यांनी मी पास्टमध्ये, माझ्या भूतकाळामध्ये माझा मृत्यू कसा झाला, माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण होते, त्याचं सर्व वर्णन ते करायचे. आणि त्यांनी आपल्या पास्ट जन्मीमध्ये जे काही होते त्याचं वर्णन त्यांनी असंच केलं की मी असा होतो, माझी पत्नी अशी होती, मला एवढे मुलं होते, माझा मृत्यू असा झाला, माझे आईवडील असं, माझं घर इथे. पण कोणीही असं म्हटलं नाही की मी पास्ट जन्मीमध्ये मी मोर होतो, मी वाघ होतो, मी घोडा होतो, मी माकड होतो, असं कोणी म्हटलंच नाही. परंतु प्रत्येकाने मनुष्याचाच जन्म सांगितलेला आहे. म्हणजेच काय, मनुष्य आत्मा ही मनुष्य योनीतच जन्म घेते. आणि बऱ्याच केसेसमध्ये असंही सांगितलं गेलेलं आहे की जे छोटा मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्याला जे पूर्वजन्मीचे जे आठवत होतं, त्याच्यात काहींनी असं सांगितलं की मी माझ्या पत्नीचा खून केला होता, असंही सांगितलेलं आहे. आणि मग त्याने त्याचा पत्नीचा खून केला तरी त्याला कुठला जन्म मिळाला? मनुष्याचाच जन्म मिळाला. तो प्राण्यांमध्ये गेला नाही, याच्यामध्ये गेला नाही. म्हणजे याच्यावरून हे सिद्ध होतं. तर तुम्हाला हे क्लिअर झालंच असेल. मी थोडीशी तुम्हाला उदाहरणं दिली. तर मनुष्य आत्मा ही मनुष्याचाच जन्म घेते, प्राण्यांमध्ये पक्षींमध्ये ती जात नाही. मग आता ती किती जन्म घेते? तर मी म्हटले मगाशीच की मनुष्य आत्मा ही टोटल 84 जन्म घेते. आणि तुम्हाला या चित्रामधून क्लिअर होणारच की या चित्रामध्ये दाखवलेलं आहे भारताचं उत्थान आणि पतन कसं झाले. तर त्याची ही कथा आहे आणि देवी देवतांची कथासुद्धा या चित्रावरून आपल्याला स्पष्ट होणार आहे. आधीचा भारत जो होता श्रेष्ठाचारी होता, परंतु आत्ताचा जो भारत आहे तो भ्रष्टाचारी झालेला आहे. आधीचा जो भारत होता तो पूज्य होता, परंतु आत्ताचा जो भारत आहे तो पुजारी झालेला आहे. आधीचा जो भारत होता तो सतोप्रधान होता, पवित्र होता. आत्ताचा जो भारत आहे एकदम तमोप्रधान झालेला आहे ना. तर भारतावरच हा संपूर्ण खेळ आहे आणि म्हणूनच मध्यभागी बघा भारत दाखवलेला आहे. तर का? कारण की भारत भूमी ही देवी देवतांची भूमी, परमात्मा अवतरण भूमी, ऋषी मुनींची भूमी, संतांची भूमी. भारत हा अविनाशी खंड आहे ज्याचा कधी विनाश होत नाही. इतर सर्व खंडांचा विनाश होतो, परंतु भारत खंड अविनाशी आहे, कधीच भारताचा विनाश होत नाही. आणि म्हणून ह्या चित्रावरून आपल्याला स्पष्ट होणार आहे की मनुष्य आत्मा ही टोटल 84 जन्म घेते. मॅक्सिमम 84 जन्म आणि मिनिमम 1 जन्म घेते. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न असणार, काही सर्वच जण 84 जन्म घेतील का? ना, हा प्रश्न असणारच. तर त्याचं उत्तर हेच असणार की सृष्टीमध्ये जेवढे सगळे आहे ते सगळे टोटल 84 जन्म घेत नाही. मग जन्म आपल्याला कशावरून मिळतो? की ज्या आत्माचे जसे कर्म आहेत त्या कर्मानुसार त्या आत्माला जन्म मिळत असतो. आणि म्हणूनच आपण पाहतो
की कोणी जन्मताच एकदम श्रीमंत घराण्यात जन्म घेतो, कोणी गरीब घरामध्ये जन्म घेतो. मी आधीच सांगितलं तुम्हाला की कोणी ऐकू शकत नाही, बघू शकत नाही, आंधळे असतात ना, हे सर्व काय, कोणी अपंग आहे, पायाने चालू शकत नाही. तर हे सर्व मनुष्य आत्माने जे जे काही कर्म केलेले आहे त्या कर्मानुसार त्या आत्माला जन्म मिळालेला असतो. त्यानुसार तिला वर्तमानमध्ये तसं शरीर प्राप्त झालेलं असतं आणि तिच्या कर्मानुसारच तिला तसे नातेवाईक मिळालेले असतात. तर सर्व हा कर्माचा काय आहे, खेळ आहे. तर आत्ताच्या या आपण चित्रामध्ये कर्माची गुह्य गती काय आहे ते सुद्धा आपल्याला स्पष्ट होणार आहे, क्लिअर होणार आहे. तर त्याआधी आपण पाहूया की मनुष्य आत्मा जी 84 जन्म घेते तर कशी जन्म घेते. आपल्याला आता हे माहीतच झालेलं आहे की 4 युग आहेत, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुग, हे 4 युग आहेत. तर सतयुगामध्ये आत्मा टोटल घेते 8 जन्म. तिथे सूर्यवंश असतो, नंतर देवता वर्ण असतो, देवी देवतांचं राज्य आहे स्वर्गामध्ये. श्री लक्ष्मी, श्री नारायण, विश्व महाराणी, विश्व महाराजांच्या स्वरूपामध्ये स्वर्गामध्ये असतात. आता श्री लक्ष्मी आणि श्री नारायणचं लहानपणाचे जे स्वरूप आहे ते म्हणजे श्री राधे आणि श्री कृष्ण. श्री राधे आणि श्री कृष्ण मोठे झाल्यावर श्री लक्ष्मी, श्री नारायण बनतात. आणि म्हणूनच बघा, श्री कृष्णाचा गायनमध्ये काय म्हटलं जातं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणजेच काय की श्रीकृष्ण हे मोठे झाल्यानंतर श्री नारायण बनतात. आता आपण श्रीकृष्णाची जन्माष्टमी साजरी करतो, अष्टमी असं म्हटलेलं आहे. म्हणजेच बघा, सतयुगामध्ये, स्वर्गामध्ये, या सत्ययुगामध्ये, सचखंडमध्ये, पॅराडाईजमध्ये, गार्डन ऑफ अल्लाह असं म्हटलेलं आहे, जन्नत, बहिष्त, याच्यामध्ये श्रीकृष्ण एकूण जन्म घेतात. श्रीकृष्णाची जी अष्टमी साजरी केली जाते, देवी देवता जन्म घेतात, टोटल 8 जन्म घेतात आणि म्हणूनच जन्माष्टमी साजरी केली जाते. आता इथे पॉप्युलेशन किती असते, तर सतयुगामध्ये जे पॉप्युलेशन आहे ती 9 लाख असते. विचार करा, आज आपण पाहतो कलियुगामध्ये संपूर्ण विश्वामध्ये करोडो संख्या आहे आणि त्या मानाने सतयुगामध्ये फक्त, स्वर्गामध्ये फक्त 9 लाख संख्या आहे, पॉप्युलेशन आहे. म्हणजे ज्याच्यावरून आपल्याला हेही क्लिअर होतं की अशा या सतयुगामध्ये कोण येऊ शकणार. जे मी तुम्हाला कल्पवृक्षाच्या चित्रामध्ये स्पष्ट केलेलं होतं की जो देहाचे धर्म विसरणार आणि आत्मधर्म स्वीकार करणार आणि जो सगळे जे मत आहे, गुरुमत, शास्त्रमत, परमत, मनमत, या सगळ्या मतला सोडून ईश्वरीय मत म्हणजे श्रीमत म्हणजे जी श्रीमत आपल्याला श्रेष्ठ बनवते, जी परमात्माची जी मत आहे त्यांच्यानुसार जो चालणार, त्यांच्या आज्ञेचं पालन करणार, तोच या सत्ययुगामध्ये येऊ शकणार. म्हणजेच काय की या राजयुगाद्वारे ज्याने स्वतःला ओळखलं आणि आपल्या सत्यपिताला ओळखलं आणि ओळखून त्यांच्या मतानुसार चालले, ते ह्या सतयुगामध्ये येऊ शकतात. म्हणूनच तिथे पॉप्युलेशन फक्त किती आहे, 9 लाख आहे. आता प्रत्येक युग हे 1250 वर्षाचं आहे. आता देवी देवतांचं जे गायन आहे ते म्हणजे काय, सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम
अहिंसा परमो धर्म देव आत्मा असं गायन आहे. आता देवी देवतांच्या संपूर्ण म्हटलेलं आहे, म्हणजे 16 कला असतात. तिथे कला किती? 16 आहेत. जन्म किती आहे? 8. आत्मा टोटल 8 जन्म घेते. आता जन्म इथे कमी आहेत आणि आयुष्य हे खूप जास्त असतं. म्हणजेच काय? 150 वर्ष. 150 वर्ष कंप्लीट झाले की आत्मा स्वेच्छेने काय करते? शरीर सोडते आणि धारण करते. म्हणजे काय? तिथे मृत्यू हा शब्दच नाही आहे. म्हणूनच तर त्याला अमरलोक सुद्धा असं म्हटलेलं आहे की देवी आणि देवता अमर होते. बघा, तुम्हाला आता देवी देवतांची जीवन कहाणी सुद्धा इथून स्पष्ट होणार की ते देवी देवता आज आपण मंदिरात जातो, त्यांच्या पुढे नतमस्तक होतो, झुकतो, तर ते देवी देवतांची जीवन कहाणी आपल्याला आज ह्या चित्रावरून स्पष्ट होणार. भारताची सुद्धा आपल्याला जीवन कहाणी स्पष्ट होत आहे या चित्रावरून. तर म्हणजेच काय की तिथे अचानक मृत्यू नाही होत, अचानक कोणी मरत नाही. आज आपण पाहतो कलियुगामध्ये काय होत आहे? अचानक मृत्यू, लहान असो कोणी असो, है ना, अचानक मृत्यू होत आहे. असं नाही की हे आमच्यापेक्षा आयुष्याने वयाने मोठे आहेत आणि हे आधी जातील आणि जे छोटे आहेत ते नंतर जातील, असं काही राहिलेलं नाही आहे. आणि म्हणूनच कलियुगाला मृत्यूलोक असं म्हटलेलं आहे आणि सतयुगाला अमरलोक असं म्हटलेलं आहे. तर तिथे 150 वर्ष आयुष्य कंप्लीट असतं. तर इथे एक छान उदाहरण आपल्या समोर शिवबाबांनी सांगितलेलं आहे, ठेवलेलं आहे. आणि ते उदाहरण म्हणजे साप जो असतो आपली जुनी कात टाकून देतो आणि सहजपणे टाकून, जुनी कात सहजपणे टाकून तो नवीन घेतो. त्याचप्रमाणे देवी देवता सुद्धा काय करतात? स्वेच्छेने आपल्या शरीराचा त्याग करतात 150 वर्ष आयुष्य झालं की, आणि नवीन शरीर पुन्हा धारण करतात. पण सतयुगामध्ये जन्म किती आहेत? तर ते म्हणजे 8 जन्म आहे. मग पुढे चक्र हे फिरत राहतं. तुम्हाला तर चक्र क्लिअर झालंच आहे. मग सतयुग संपतं आणि लागतं कुठलं? त्रेतायुग. तर ह्या त्रेतायुगमध्ये श्रीराम आणि सीतेचं राज्य, म्हणजेच ते राजा राणीच्या स्वरूपामध्ये श्रीराम आणि श्री सीता असतात. आता जन्म हे वाढत जातात आणि आयुष्य कमी होत जातं. त्रेतायुगमध्ये आत्मा टोटल जन्म घेते 12 आणि जवळपास आयुष्य असतं 125 वर्ष आणि पॉप्युलेशन इथे असते त्रेताच्या शेवटी 33 कोटी. जे देवी देवतांचं गायन आहे, 33 कोटी देवी देवतांचं जे गायन आहे, तर त्रेताच्या शेवटी तेवढी पॉप्युलेशन असते. वर्ण चेंज होतो. आता सतयुगामध्ये देवता वर्ण असतो, तर त्रेतायुगमध्ये क्षत्रिय वर्ण होतो. सूर्यवंश असतो सतयुगामध्ये, त्रेतायुगमध्ये चंद्रवंश होतो. आता 8 जन्म सतयुगामध्ये आत्मा घेते आणि त्रेतामध्ये आत्मा जन्म घेते किती? 12 जन्म घेते. म्हणजेच काय? 9वा जन्म जो आहे तो आत्माच्या त्रेतायुगमध्ये असतो आणि म्हणूनच आपण श्रीरामाची नवमी साजरी करतो. रामनवमी असं म्हटलं जातं. श्रीकृष्णाची अष्टमी आणि श्रीरामाची नवमी साजरी केली जाते. आता इथे 2 कला कमी होतात. सतयुगामध्ये 16 कला, त्रेतायुगमध्ये 14 कला, 2 कला कमी होतात. परंतु दोन्ही युगाला रामराज्य असं म्हटलेलं आहे. ब्रह्मा का दिन असं म्हटलेलं आहे. तिथे एक धर्म, एक राज्य, एक भाषा, एक कुळ, एक मत, सर्व काही एकच असतं. आणि म्हणूनच स्वर्ग असं म्हटलेलं आहे. कारण की स्वर्गामध्ये दुःख काय आहे? हे दुःख शब्द काय तो सुद्धा नाही आहे, त्याचं नाव सुद्धा नाही आहे, दुःख शब्दाचं नाव सुद्धा नाही आहे. आणि म्हणूनच देवी देवता कसे होते? सुखी होते.
की ज्यांचं गायन काय आहे, अहिंसा परमो धर्म मर्यादा पुरुषोत्तम सर्वगुण संपन्न स्वाकला संपूर्ण, असं देवी देवतांचं काय आहे, गायन आहे. आता स्वर्गाचं वर्णन मी माझ्या मुखाने जसं परमपिता परमात्मा शिवबाबांची महिमा कितीही माझ्या मुखाने केली तरी ती कमीच पडणार. आपण करूच शकत नाही. त्यांची महिमा एवढी अपरम अपार आहे. त्याचप्रमाणे स्वर्गाची महिमा सुद्धा काय आहे, अपरम अपार आहे. की अशा या भारतभूमीवर देवी देवतांचं राज्य होऊन गेलं. या भारतभूमीवर स्वर्ग होऊन गेला. आणि म्हणूनच महात्मा गांधीजींनी रामराज्य आणण्याचा प्रयत्न केला. का? कारण की या सृष्टीवर, या भारतभूमीवर असं राज्य होऊन गेलेलं आहे. म्हणूनच ती कल्पना, तो संकल्प महात्मा गांधीजींच्या मनात आला. परंतु कुठल्याही व्यक्तीचं हे कार्य नाही आहे. कारण की या भारतामध्ये स्वर्ग स्थापित करणं, अशी दुनिया स्थापित करणं त्या परमशक्तीचंच कार्य आहे, परमपिता परमात्माचंच कार्य आहे. आणि म्हणूनच पुन्हा देवी देवतांचं जे राज्य आहे, पुन्हा म्हणजे सतधर्माची जी स्थापना आहे, जे सतयुगामध्ये होती, ते पुन्हा शिवबाबा काय करत आहे, स्थापित करत आहे. स्वर्गाबद्दल वर्णन करायचं म्हटलं म्हणजे जे परमपिता परमात्मा शिवबाबांनी जे दिव्य दृष्टीद्वारे दाखवलेलं आहे, जे बरेच आधी जे बाबांच्या पालना घेतलेले जे दादी आहेत, त्यांनी ध्यानमध्ये जे पाहिलेलं आहे, जो साक्षात्कार शिवबाबांनी करवलेला आहे जो स्वर्गाचा, तर त्याप्रमाणे आणि जे परमपिता परमात्माचे जे महावाक्य आहे त्याच्यातसुद्धा सांगितलेले स्वर्गाचं वर्णन केलेलं आहे. की असं की वाघ आणि बकरी एका घाटावर पाणी पितात. म्हणजे आपसामध्ये एवढी सद्भावना असते, प्रेम असतं. तिथे दुधातुपाची नदी वाहते. म्हणजेच काय, एवढी भरपूरता, संपन्नता आहे. प्रकृती आपल्या ऑर्डरनुसार चालते. म्हणजेच काय की तिथलं जो वातावरण म्हटलेलं आहे, की असं सांगितलेलं आहे की वहाँ हमेशा सदाबहार मौसम रहता है. आत्मा आणि शरीर दोन्हीही पवित्र असल्यामुळे प्रकृतीसुद्धा काय असते, प्रकृतीसुद्धा पवित्र असते, सतोप्रधान असते. आणि म्हणूनच प्रकृती ऑर्डरनुसार चालते. जसं आज आपण पाहतच आहोत की प्रकृती आपल्याला काय करते, दुःख देत आहे. का? कारण की मनुष्य आत्मा त्याला कारणीभूत आहे. की आज मनुष्य आत्माचं पतन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रकृतीसुद्धा तमोप्रधान झालेली आहे. आणि आज आपण जे प्रॅक्टिकलमध्ये अनुभव करत आहोत, कोरोना व्हायरस, ही प्रकृतीचीच काय आहे, एक देण आहे. तर तिथे असं प्रकृती आपल्यांना दुःख देत नाही, कारण की प्रकृतीसुद्धा काय आहे, सतोप्रधान आहे आणि ती आपल्या ऑर्डरनुसार चालते. आता स्वर्गामध्ये प्रत्येकाजवळ विमान असतं. फॅमिलीचं वेगळं विमान असतं, पर्सनल वेगळं असतं. आणि ते विमान कुणीही, लहान मूलसुद्धा चालवू शकतं. फक्त संकल्पांनी संकल्प केला आणि जिथे आपल्याला पोचायचं तिथे आपण पोचू शकतो. तिथे ॲक्सिडेंट वगैरे काही होत नाही. म्हणूनच स्वर्ग असं म्हटलेलं आहे. आता स्वर्गाचं वर्णन मी म्हटलं की जसं शिवबाबांची महिमा अपरमपार आहे, त्याचप्रमाणे स्वर्गाची महिमासुद्धा अपरमपार आहे. देवी देवतांचं राज्य आहे. परंतु हे क्लिअर आपल्याला माहिती पाहिजे की स्वर्ग काही वरती नव्हता, तर स्वर्ग या सृष्टीवरच होऊन गेलेला आहे.
जसं आज आपण पाहत आहोत, कलियुग म्हणजेच काय, नर्क, आणि सत्युग म्हणजेच काय, स्वर्ग. तर स्वर्ग आणि नर्क हे दोन्ही या सृष्टीवरच होऊन गेलेलं आहे. तर हे तुम्हाला क्लिअर समजलंच असेल की सत्युग आणि त्रेतायुग यालाच रामराज्य, स्वर्ग असं म्हटलेलं आहे आणि ब्रह्मा का दिन असं म्हटलेलं आहे. तर मी तुम्हाला पुढे अजून मनुष्य आत्मा टोटल 84 जन्म जी घेते, आता द्वापर युगात आणि कलियुगामध्ये किती जन्म घेते आणि कर्माची गुह्य गती काय आहे, हे तुम्हाला पुढच्या लेसनमध्ये क्लिअर करणार. तोपर्यंत ओम शांती.